Audio Jungle. Audio Jungle. सुभेदार संदीप किसन गुळवे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील सुभेदार संदीप किसन गुळवे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात पार पडला. रहिमपूर येथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सुभेदार संदीप गुळवे यांची ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढत स्वागत केले. श्री सिद्धिविनायक लॉन्स येथे प्राध्यापक एस.जे. देशमुख यांचे व्याख्यान झाले. नंतर सेवापूर्ती गौरव समारंभ व अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे, संगमनेरचे आमदार अमोलभाऊ खताळ, संगमनेर तालुका विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे, पोलीस अधिकारी सुभाषराव गुंजाळ, सरपंच सौ सविता शिंदे, कामगार पोलीस पाटील आबासाहेब शिंदे, बाबासाहेब कोल्हे, नानासाहेब सीताराम शिंदे, नायब सुभेदार प्रशांत शिंदे, स्वराज्य सैनिक संघटनेचे पदाधिकारी, अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गुळवे परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी आकांक्षा बाबासाहेब गुळवे यांनी, सूत्रसंचालन पत्रकार संदीप सातपुते यांनी, तर आभार प्रदर्शन रमेश वाळुंसर यांनी केले. लोकसंवाद न्यूज प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात.
संदीपदादा गुळवे यांना मिळाला ही सुद्धा एक कौतुकाची बाब म्हणावी लागेल, कारण त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन बाकीची डिफेन्समध्ये गेलेली जी पिढी असेल त्या पिढीला संदीपदादांचा हा आदर्श निश्चित चिरंतन पुढेही भविष्यात राहणार आहे. आणि म्हणून अधिक वेळ न जाता बाकीची जे पाहुणे मंडळी आहे ते या ठिकाणी येता येते 5 मिनिटामध्ये आपण आदरणीय विजय देशमुख सर यांच्या मुक्त चिंतनाचा आनंद या ठिकाणी घेणार आहोत. परंतु आपल्या भारतीय सैनिकांनी त्या युद्धामध्ये पाकिस्तानचा पराभव केला आणि या युद्धामध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेला आपला जवान आहे, आपल्याच रक्तामासाचा एक नातेवाईक आहे आणि तो विजयी होऊन या ठिकाणी आलाय, याचं कौतुक जरूर केलं पाहिजे. कारण म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून सदैव पाकिस्तानाला त्रास देत आहे. ज्या बांगलादेशाला आपण स्वतंत्र केलं, पाकिस्तानच्या जोखडातून ज्याला आपण मुक्त केलं, तो देखील आपल्या बरोबर कृतज्ञ राहिला नाही. या सगळ्याला महत्वाचं कारण जे आहे, आपल्या देशातलं चुकीचं राजकारण, चुकीचे नेते, चुकीच्या राजकारणाने आणि चुकीच्या नेत्यांनी आमच्या अनेक बांधवांचा त्या ठिकाणी मृत्यू जो आहे तो मृत्यूला जबाबदार आहे ती सगळी माणसं. 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं, तो इतिहास आम्हाला कोणी सांगत नाही. ज्या वेळेला आम्ही तिरंगी झेंडे फडकवीत होतो त्याच वेळेला आमच्या देशातले 20 लाख माणसं कापली जात होती, हजारो महिलांच्या वरती अत्याचार होत होते. हा इतिहास आम्ही शेवटच्या माणसापर्यंत कधी सांगितलाच नाही. आम्ही फक्त या ठिकाणी एक गाणं गाण्यामध्ये धन्यता मानित होतो की साबरमती के संत तूने किया कमाल, दी हमें आजादी बिना खडगा और ढाल. खरंय काय? स्वातंत्र्य नुसत्या सविनय आयदेभंगाने मिळालं नाही, मोर्चे काढून मिळालं नाही. आमचा देशगौरव सुभाष बाबू जर्मनीमध्ये जातो, जपानमध्ये जातो, 60,000 लोकांची सेना उभी करतो आणि या सेनेच्या सहाय्यानं सुभाष बाबू इंग्रजांची राजवट नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. 60,000 पैकी 26,000 आझाद हिंद सैन्याचे सैनिक या युद्धासाठी कामी आले. हा इतिहास आम्हाला सांगितला जात नाही. भगतसिंग सारखा 30 वर्षाचा तरुण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केला, नाही सांगितलं जात आम्हाला. प्रिय आमदार आणि हिंदुत्ववादी विचारांचं चिरंतन संवर्धन करत या तालुक्यासाठी अविरत मेहनत घेणारे या महाराष्ट्राचे एक युवा नेतृत्व आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी संदीपदादा गुळवे यांना सेवापूर्तीच्या आणि अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा शब्दांकित कराव्या. आपल्या तालुक्याचे सुपुत्र ज्यांनी 30 वर्ष आपल्या भारत मातेची देशाची सेवा केली असे सुभेदार संदीप किसन गुळवे पाटील यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा व 48वा वाढदिवस समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय शालिनीताई विखे पाटील, व्यासपीठावरील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे, विजय देशमुख सर, उपस्थित सर्वच व्यासपीठावर मान्यवर बंधू आणि भगिनींनो,
तसं बघितलं तर हा एक दुग्ध शर्करा योग म्हणायचा. इतके दिवस देशाची सेवा केल्यानंतर एक आता चांगला दिवस वाढदिवसाचा सुद्धा निवडला गेला. आणि ज्या पद्धतीने आज आम्ही भारतामध्ये आत्ताची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती सगळ्या बघितल्या, तर त्यामध्ये बघितलं असेल काल परवापासून इराण युद्ध चाललंय आणि खरी देशाची सीमा, देशाचं रक्षण करण्याचं दायित्व, जबाबदारी आज सुभेदार संदीपराव सारख्यांनी पार पाडली. म्हणून आज आम्ही इथं चांगल्या पद्धतीने समाजामध्ये वावरतोय, काम करतोय. त्यामुळे निश्चितच माझे जवळचे नातेवाईकसुद्धा आहेत संदीपराव. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी जास्त उशीर झाल्यामुळे मी काही न बोलता त्यांच्या या इतके वर्ष त्यांनी आता एक देशाची सेवा केली. आता कुटुंबाची, गावची, सगळ्यांची तुमच्या आमच्या बरोबर राहून निश्चितच सामाजिक क्षेत्रामध्ये ते भविष्यातील त्यांचा कार्यकाल वाहून देतील असं मला वाटतं. आणि त्यांना या जन्मदिवसाच्या सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या सुंदर अशा कार्यक्रमासाठी, सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट बापूसाहेब पाटील गुळवे, तसेच आपले माननीय दुसरे मार्गदर्शक SNJ देशमुख सर, उपस्थित सर्वच मान्यवर, सर्व नातेवाईक, बंधू भगिनी, खरं तर आपल्या देशाचा अभिमान, आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि आपल्या मतदारसंघाचा अभिमान, संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान, ज्यांना 30 वर्ष संपूर्ण देशामध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा केली, असे सुभेदार माननीय श्री संदीप किसन गुळवे साहेब यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित झालेले आहोत. माननीय संदीपच्या संदर्भात सर्वच माझ्या अगोदरच्या व्यक्तींनी सर्व त्यांचं कार्य सांगितलेलं आहे. एक शेतकरी कुटुंबातील मुलगा, आई वडील शेतकरी, संपूर्ण कुटुंब शेतकरी आणि रायपूरच्या शाळेमध्ये शिक्षक होऊन 12वीनंतर ज्यांचं सिलेक्शन झालं, खरं त्यावेळेस जर आपण त्यांनी केलेलं जे सिलेक्शन आहे, त्यावेळेस त्यांची जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा प्रत्येक आई वडिलांना आणि तुम्हाला आम्हाला सारखा धाक असतो, परंतु डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची जी शान आहे, ज्यांच्या जीवावर आपण आम्ही जगतो, असे संदीपने कारगिलच्या युद्धामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कामगिरी बजावून आज ते सेवापूर्तीसाठी आपल्या भागामध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा आनंदाचा क्षण आम्ही कधीही विसरू शकत नाही. आज जर आपण TV लावला तर इराण, इराक, अमेरिका या युद्धामध्ये अनेक आपले भारतीय नागरिक सुद्धा तिथे अडकलेले आहेत. ज्या पद्धतीने तिथे स्फोट होत आहेत आणि सारख्या अडकलेल्या नागरिकांचे फोन येत आहेत की आमची सुटका करा म्हणून. कधी कुणाच्या नशिबात काय लिहिलेलं असतं तुम्हाला आम्हाला माहीत नसतं, परंतु आज संदीपने जे काही कामगिरी 30 वर्षामध्ये केलेलं आहे, संपूर्ण परिवाराला ज्या वेळेस युद्ध होतं त्यावेळेस निश्चितच प्रत्येक क्षण आपल्या डोळ्यासमोर होत कसं होईल, काय होईल. आणि अनेक सैनिक आपल्या भागामधले बरेच ठिकाणी असे दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, परंतु संदीपने सुद्धा आईवडिलांचे आशीर्वाद, तुमच्या आमच्या ग्रामस्थांच्या आशीर्वादामुळे आज सेवापूर्तीसाठी आज इथं आपण सर्व जमलेलो आहोत. त्यांनी केलेली कामगिरी आपण कधीही विसरू शकत नाही. शेवटी कुटुंब, नातेवाईक आणि सर्वसामान्य परमेश्वराचे आशीर्वाद असेल, जनतेचे आशीर्वाद असेल तर माणूस त्यातून निघून जातो. संदीपने केलेली सेवा, तुमच्या आमच्यासाठी जे काही कर्तृत्व देशासाठी त्यांनी केलेलं आहे, इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितच त्यांना निरोगी असं आयुष्य लाभणार आहे. आणि अशा अनेक सैनिक आपल्या ह्या देशासाठी, आपल्या सैनिक स्कूल असेल, बाकी ज्याच्यामधून त्यांचं सिलेक्शन होऊन
कारण स्वतःसाठी सर्व जगतात, परंतु आपण एक समाजाचा देण असतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेतून अनेक तरुण मुलं ह्या सैन्य भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन होत आहे आणि देशासाठी ते काहीतरी करू पाहत आहेत. तसंच संदीपने केलेलं हे कार्य कधीही वाया जाणार नाही. इथं पुढचं जे आयुष्य आहे त्यांचं निरोगी आणि राहिलेले स्वप्न पूर्ण हो अशी मी साईचंदी प्रार्थना करते. विखे पाटील परिवारातर्फे आपले सर्वांतर्फे त्यांचे मनापासून आभार मानून त्यांना पुढच्या कार्यास मी मनापासून शुभेच्छा देते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. त्याला खूप मिस करतोय आणि काकांकडनं घेतलेल्या प्रेरणा घेऊन तो सैन्यात भरती झालाय. कारण की काका नेहमी सुट्टीला आल्यानंतर त्याला वेगवेगळे किस्से सांगायचे आणि त्याला इन्स्पायर करायचे की आर्मीत अशा गोष्टी असतात आणि त्याला पण खूप इंटरेस्ट होता आणि कदाचित तो इंटरेस्ट वाढण्यामागे कदाचित काकांचे संस्कार आणि प्रेरणा होती आणि काकाच त्याचे आयडियल होते. आणि हा फक्त योगायोग नाहीये, हा प्रेरणेचा वारसा आहे, संस्कारांचा वारसा आहे. एक सैनिकच दुसऱ्या सैनिकाला घडवतो. प्रतिथयश विधिज्ञ आदरणीय ॲडव्होकेट बापूसाहेबजी गुळवे साहेब या ठिकाणी संदीप दादांना सेवापूर्तीच्या आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा शब्दांकित करतील. दरम्यानच्या कालावधीत 5 मिनिटात आमदार अमोलभाऊ खताळे या ठिकाणी येतील आणि तदनंतर व्यासपीठाचा सन्मान आपण घेऊयात. आजच्या या संदीपच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आदरणीय शालिनीताई विखे पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले गुरुवर्य आदरणीय एच देशमुख सर, सुभाषराव गुंजाळ आणि ज्यांचा आपण संदीपचा जो सेवापूर्तीचा कार्यक्रम करतोय उपस्थित संदीप, त्याची पत्नी, आमचे बंधू किसन भाऊ, वहिनी मीराताई, या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले सेनेतील सेवानिवृत्त अधिकारी, आमच्या गावातील खऱ्या अर्थाने सर्व प्रमुख चेअरमन, सरपंच, पोलीस पाटील, सर्व शेतकरी बंधू, आपल्यापुढे सरांनी वर्णन करताना या स्वातंत्र्यासाठी किती लोकांच्या आहुत्या गेल्या, किती लोकांनी प्राणाचं बलिदान केलं आणि ते बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. त्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी संदीपने जे सैन्यामध्ये प्रवेश केला त्याला सर्वस्व अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. 30 वर्ष जीवनाच्या वाटचालीमध्ये त्यांनी प्रवास करत असताना या देशाचं सीमेचं जे रक्षण केलं, खऱ्या अर्थानं ते आपल्या सर्वांच्या दृष्टीने कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. बंधूंनो, सेनेमध्ये जात असताना घरी जी पत्नी असते, माता असते, वडील असतात, ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग येतो त्यावेळेस प्रत्येक दिवस त्यांचा त्या मुलाकडे असतो, त्या सीमेकडे असतो. केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये संदीपने आपल्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी 30 वर्ष काम केलं. ते 30 वर्ष काम करत असताना तो आपल्या गावाचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव, सर्व गुळवे परिवाराचं नाव त्यांनी खरोखर मला वाटतं अतिशय उज्ज्वल केलेलं आहे. काका, मावशी, मामा, मामी, सगळे तुटे काके, जे पाहुणे मंडळी सगळे आणि आपला किमती समय देऊन आपला
या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले ते बघतील सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.